विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि 11 जागांसाठी 14 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। मात्र अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक चुरशीची होणार आहे। तसंच निवडणुकीमध्ये घोडेबाजार होण्याची दाट शक्यता आहे। महायुतीकडून 9 तर मावळ्याकडून 3 जणांनी अर्ज भरलेला आहे। अपक्ष 2 असे एकूण 14 उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत आणि 3 जणांनी अर्ज मागे घेतला तरच ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते। त्यामुळे आज अर्ज कोणी मागे घेता आहे का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। राजकीय वर्तुळात आता नेमकी निवडणूक कशी रंगेल याची चर्चा सुरू आहे। आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कपिल, आज विधान परिषदेसाठी निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। 3 जणांनी जर अर्ज मागे घेतला तरच ही निवडणूक बिनविरोध होणार आहे। काय नेमकं चित्र सध्या दिसतंय? नक्कीच 11 जागा आहेत। 11 जागेसाठी 14 फॉर्म आले होते, पण त्यातले 2 फॉर्म मागे घेण्यात आलेले अपक्षांचे। आता 12 फॉर्म उरलेले आहेत। आता 12वा फॉर्म जो आहे तो आहे मिलिंद नार्वेकरांचा, जो उद्धव ठाकरे गटाने भरलेला आहे। आता ते मागे घेतात का किंवा दुसरे कोणी जे महाविकास आघाडीचे काही जे नेते आहेत ते मागे घेतात का किंवा मग महायुतीतून कोण मागे घेतं का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत ही मागे घ्यायची टायमिंग आहे। या 3 वाजेपर्यंत जर कोणी मागे घेतलं नाही तर निवडणुका नक्कीच होणार आहे। आतापर्यंत जेव्हा सकाळपासून आम्ही विधान भवनामध्ये आहोत, अनेक नेत्यांशी आपण बातचीत करतोय, पण कोणताही नेता हा फॉर्म मागे घेण्याचा विचारात नाही आहे। जे सूर लागतात नेत्यांचे त्याच्यामध्ये असंच आहे का विधान परिषदेची निवडणूक मात्र नक्की होणार आहे असं चित्र आहे। त्यामुळे घोडेबाजार होणार आहे, मतांची जी मतखेचणी होणार आहे। एकंदरीत जाऊन पाहिलं तर महायुतीकडे 200च्या वरती मतं आहेत आणि जर महाविकास आघाडीचा विचार केला तर जवळपास 67 ते 70 मतं महाविकास आघाडीकडे आहेत आणि 9 ते 10 अपक्ष आहेत। त्यामुळे आता ह्याचा घोडेबाजार होणार आहे। काही मतांसाठी जर महाविकास आघाडीला आपल्या तिन्ही जागा निवडून आणायची असतील, खास करून जी एक जागा जी वाढीव जागा आहे ती निवडून आणायची असेल तर नक्कीच घोडेबाजार होणार आहे। अनेक आमदारांना फोडावा लागणार आहे, अनेक आमदारांना आपल्या बाजूनी करावं लागणार आहे। असंच काहीचं गणित महायुतीचं असणार आहे, कारण की जर गणित बिघडली तर कुठेही फटका बसू शकतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेकापकडनं जे जयंत पाटील उभे आहेत आणि जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्यामध्ये लढाई होते का, यांच्यामध्ये मतवाटणीमध्ये कोणाची विकेट पडते का, अशी ही राजकीय चर्चा इथे सुरू आहे। त्यामुळे नक्की निवडणुका विधान परिषदेच्या होणार असं सध्या तरी चित्र आहे। ठीक, कपिल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी या संदर्भातल्या अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू।